परंपरा नावाचा सिनेमा आता थोड्याच वेळात तुमच्या सगळ्यांसमोर येणार आहे. परंपरा या सिनेमाची निर्मिती हरीश आणि अँड्र्यू यांनी केलेली आहे. प्रणय निशाकांत तेलंग या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमात मीना जामकर, प्रशांत नेमन आणि मी सुद्धा या सिनेमात आहे. तर आज या सिनेमाचा पहिला प्रीमियर आपण ज्याला म्हणतो तो आहे. आणि आज 12-13 वर्षाची जी सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्या टेक्निशियनची मेहनत आहे, सगळ्या सेटिंग लाईटवाल्यांची जी मेहनत आहे, त्या सगळ्यांसाठी आज असा दिवस आहे की जे आपण जे केलं आहे, आपण सगळ्यांनी जी मेहनत घेतली ती आज सगळ्यांना आपण पडद्यावर दिसलं. त्यासाठीचं म्हणून आजचं योजना आहे. आणि तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल तुमचं स्वागत. या सिनेमाची एकूण जी भूमिका आहे सिनेमा करण्यामागची, जी माणसाला बऱ्याच वेळा आयुष्यात निर्णय घेता येत नाही, ठरवता येत नाही की नक्की आपण कुठल्या बाजूला उभं राहायचं, कुठली बाजू घ्यायची, कुठल्या बाजूने उभं राहायचं, कुठल्या बाजूचं समर्थन करायचं, कुठल्या बाजूचा विरोध करायचा, ते त्या माणसाला कळत नाही. अशा एका माणसाची गोष्ट आहे. आणि त्याला मग मित्रपरिवार आहे. काही मित्र सांगतात की ही चांगली बाजू आहे, काही मित्र सांगतात की ही चुकीची बाजू आहे. आणि त्या सगळ्या डायलॉगमध्ये फसलेला एक श्रीपती नावाचा भूमिका आहे, पात्र जे आहे ते मी करतो. आणि शिवराम नावाचं ते पात्र आहे की जे या सिनेमातलं अतिशय पुरोगामी नवतेची वाट धरणारं पात्र आहे. असं शिवराम नावाचं पात्र माझे स्नेही जवळचे मित्र प्रशांत नेमून यांनी केलेलं आहे. तर ही तुमच्या माणसाच्या असण्या नसण्याची गोष्ट आहे. निर्णय घेता येत नाही किंवा निर्णय घेता येतो, या सगळ्यांची गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं की माणसाला कणा नसला की माणसाला काहीच करता येत नाही. पाठीतली स्पाईन नसली की काही करता येत नाही. आणि मला वाटतं की एखाद्या माणसामध्ये, माणसाच्या पिढीमध्ये, माणसामध्ये ती स्पाईन यावी, तो पाठीचा कणा यावा, यासाठीचा हा सिनेमा आहे. आणि प्रत्येकाने हा सिनेमा पाहून घरी जाताना सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की मी कुठल्या बाजूचा, मी काय बाजू घेतली पाहिजे, मी कुठल्या बाजूचं समर्थन केलं पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टींचा हा सिनेमा आहे. सर, अनेक नाटकातून चित्रपटातून निगेटिव्ह भूमिका आतापर्यंत निभावल्यात. आता ही वेगळी भूमिका तुमची वाटायला नाही. कसं आहे तुम्हाला, म्हणजे प्रेक्षक पाहताना कसं एंगल पाहते वगैरे? नाही, आपण कलावंत म्हणून स्वतःला नेहमी ट्राय करत असतो की कुठं कधी खलनायक, कधी पॉझिटिव्ह रोल आपण करत असतो. पण कलावंत म्हणून आपण ही बाजू ती बाजू दोन्ही बाजू आपल्या एक्सप्लोर करत असतो. त्याच्यामुळे कुठलीच एकच इमेज, एकच एक गोष्ट आपल्या आयुष्यात नसते. कलावंत म्हणून आपण नेहमी ट्राय करत असतो की चांगली वाईट बाजू, चांगल्या वाईट भूमिका, चांगल्या वाईट भूमिका म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह भूमिका, त्यातली ही एक पॉझिटिव्ह. मला वाटतं की माझी सुरुवात अतिशय पॉझिटिव्ह रोलने झाली होती. नॉट ओनली मिसेस राऊत नावाचा सिनेमा आला, त्याच्यामध्ये मी सरकारी वकील होतो. त्यामुळे पण नंतर तांबडे बाबा आले आणि मग सगळं बदलून गेलं, तुम्हालाही माहिती. ते चित्रपट अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले, त्याविषयी काय सांगाल? पुरस्कार मिळणं म्हणजे सगळ्या टीमच्या पाठीवर एक कौतुकाची थाप असते. आणि कौतुकाची थाप ही फार महत्त्वाची. मला वाटतं की मी पण माझ्या गावी जेव्हा लोक कौतुकाची थाप पाठीवर मारायचे की छान काम करतोस, ती कौतुकाची थाप म्हणून इथपर्यंत घेऊन आली. म्हणजे एखाद्या कलावंताचा सिनेमा प्लाझाला लागणं त्यासाठी फार मोठी गोष्ट असते. म्हणजे आपण ज्याला पंढरी म्हणतो, जशी आपली पंढरपूर आहे, तुळजाभवानी आहे, जशी दीक्षाभूमी आहे, या सगळ्यांसाठी आपण म्हणतो की ही ती पंढरी असते. तर तेव्हा आपला सिनेमा तिथं लागावा असं वाटतं. आणि आम्हा सगळ्यांचा सिनेमा तिथं लागला एक मोठी आनंदाची गोष्ट असते. हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत तुम्ही काम करता, वेब सिरीज हिंदीमध्ये तुमचं चांगलं झालेलं आहे. तर या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताना फरक काय झाला? नाही, ही आपली आहे ती थोडी मोठी आहे, व्यापक आहे, इथला व्यवहार मोठा आहे. पण इथल्या विषयांचं वैविध्य जे आहे ते सगळीकडे नाही. कारण म्हणजे आता हिंदी सिनेमासुद्धा आता विषयाच्या वैविध्याकडे यायला लागलेला आहे. आणि मला वाटतं की सगळे मिळून आपण माणसांचे सिनेमे सांगायचा प्रयत्न करतो. म्हणजे फार पूर्वी हिरोंचे सिनेमे यायचे, हिरोंचं लाईफ असायचं, सगळं हिरो हिरो हिरो, मग एक हिरो येणार, मग विलनला मारल्यानंतर विजय होणार, निघून जाणार. पण काही पराभूत माणसाच्या पण काही गोष्टी असतात की नाही, माणसं हरतात पण नाही आयुष्यात केली काही. त्या हरणाऱ्या माणसाची गोष्ट, त्या हरण्यातून जिंकणाऱ्या माणसाची गोष्ट आपण म्हणत असतो. सर, हल्ली एक विषय झाले की भाषांची काही कोणतं बाउंड्रीज राहिली नाही, कोणतं हे राहिले नाही. तर ज्या प्रकारे आता भाषांमध्ये, म्हणजे आता ज्या प्रकारे तुम्ही हिंदीचा उल्लेख केला, तर हिंदी किंवा कोणतीही भाषा जे स्पेशली इंडियामध्ये होतात, तर आता कोणतेही कोलॅबरेशन कोणत्याही भाषेतून आपण काम करू शकतो, कुठेही आपण हे करू शकतो. तर त्याची काय आता बाउंड्री राहिलेली नाही. तर याच्याबद्दल हे जे आता नॅशनल लेवलचं कोलॅबरेशन तुम्हाला कसं आढळून येतं? आणि एक अभिनेते म्हणजे सिरीज अभिनेता असून कसं तुम्ही याच्याकडे बघता? पूर्वी सिनेमा फक्त भाषेतनं बोललं जायचं किंवा ही हिंदी आहे, ही उर्दू आहे, ही पंजाबी. पण आता सिनेमाचे विषय असे आलेत की ते सर्वव्यापी विषय सगळ्यात समजतात ते. आणि फिल्म मेकरसुद्धा, दिग्दर्शकसुद्धा तो सिनेमा असा मांडतात की तो भाषा जरी नाही कळली तरी व्हिज्युअलमधनं, टेकिंगमधनं सगळ्यांना कळलं पाहिजे, असं ते नवीन. या सिनेमात जे तुमचे सहकलाकार आहेत, मीना जामकर, या बाबू बँडबाजा या सिनेमात देखील तुमच्यासोबत
नाही, त्या दुसऱ्या. मग या विराज मॅडमसोबत काम करण्याचा अनुभव अतिशय अतिशय उत्तम. म्हणजे मला वाटतं आजच्या घडीला तर उत्तम अभिनेत्रींची संख्या काढली 10-12, तर त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे. काही काय संदेश काय द्यायला, पिक्चरवरचे संदेश काय द्यायला? निर्णय घेता यायला हवा, निर्णय घेता यायला हवा माझ्या, की बऱ्याच वेळा लेचपेचं होऊन जमत नाही अलीकडच्या काळामध्ये. ठरवायला पाहिजे की आपण कुठल्या बाजूला उभं राहायचं, आपली बाजू नेमकी काय, तर निर्णय घेता यायला हवा. कदम, सगळ्यात पहिलं तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार. जाम भारी तुम्ही सगळे इकडे आल्याबद्दल. माझा सिनेमा रिलीज आज होईल, परंपरा नावाचा. परंपरा म्हणजे नवीन सांगायची गोष्ट नाही, प्रत्येक गावातल्या रूढी, तिकडचे पद्धत, अशाच प्रकारचा हा सिनेमा आहे. आणि आम्ही जे काम केलेलं आहे, म्हणजे मी जे काम केलं आहे ते कॅरेक्टर असं आहे की सतत गावामध्ये एखादा माणूस गेला पाहिजे, गेला तर मला काहीतरी खायला मिळेल, म्हणजे जर तो गेला तर जिलेबी खायला मिळेल, म्हणून आम्ही त्याला डॉक्टरकडे पण घेऊन जात नाही. म्हणजे असं पद्धतीचं ते गाव आहे. आणि काही लोक परिस्थितीनुसार, परंपरानुसार, बाबा पद्धत आहे म्हणून ती लादत असतात. आणि लादण्याचं काम जे आहे ते आमचे मिलिंद जे आहेत यांच्या फॅमिलीवर येतं. तर आम्ही म्हणतो की नाही नाही बाबा, ही परंपरा तुम्हाला करायला पाहिजे, ही पद्धत तुम्हाला वागली पाहिजे, गावात राहायचं असेल तर हे करायला पाहिजे. अशा पद्धतीचा सिनेमा आहे, तुम्ही सगळ्यांनी बघा. जवळजवळ एक 10 वर्षानंतर तो सिनेमा रिलीज होतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमा इंटरनॅशनल त्याला ॲवॉर्ड मिळालेला आहे, बेस्ट फिल्म म्हणून त्याला ॲवॉर्ड मिळालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं जर तिकडच्या लोकांना आवडत आहे किंवा आवडत असेल तर आपल्याही लोकांना आवडेल. जरूर बघा. आता तुम्ही, मला काही सांगायची गरज नाही, आपला सिनेमा आता रिलीज होतो आहे, तर तुम्ही प्रत्येकाने चित्रपटगृहातच जाऊन बघा. म्हणजे कसं प्रोड्युसर नव्याने दुसरा सिनेमा करायला तयार होईल, त्याची ताकद वाढेल. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. सो थँक्यू. सर, नेहमीपेक्षा विरुद्ध भूमिका याच्यात नाही आहे, वेगळी भूमिका आहे. काय भूमिकेसाठी अभ्यास करावा लागला कसं? हां, म्हणजे थोडंसं ब्लॅक ह्युमर आहे त्याच्यामध्ये, की म्हणजे असं कॉमेडी प्रॉपर नाही आहे, पण त्याच्यातून थोडंसं म्हणजे बाबा एखादा माणूस गेला किंवा आता कार्याचा दिवस ठरला तर आम्ही एक रिॲक्शन देतो जेवायची. तर अशा प्रकारचं ते कॅरेक्टर आहे, हलकं फुलकं कॅरेक्टर आहे. तुम्हाला आवडेल, कारण तुम्ही आत्तापर्यंत माझे खूप अनेक सिनेमे पाहिलेत, माझ्या ज्या जाहिराती पाहिल्यात. माझं कॅरेक्टर हास्य जत्रातलं तर तुम्ही तर वेड्यासारखे तुम्ही बघतात. आणि आत्ता एक नवीनसुद्धा एक सिरियल सुरू झालेली आहे, त्याच्यात आमची एक फॅमिली आलेली आहे, लिंबू लेमन लेले. आणि खूप तुम्ही आमच्यावर प्रेम करताय, असंच प्रेम करत राहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा आजपासून रिलीज होतो. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर, गर्लफ्रेंडबरोबर, बायकोला तर घेऊन जायचं, कारण तिला परंपरा कळलीच पाहिजे. आणि जर का ह्यांचं लग्न झालं नसेल तर त्या गर्लफ्रेंडला घेऊन जा, म्हणजे भविष्यात ही परंपरा असते अशा पद्धतीचं तिला कळेल. सो थँक्यू. नमस्कार, मी कला दिग्दर्शक दीपक विषय. परंपरा या मूवीसाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो. प्रणय सर आणि आम्ही त्यावेळेस खूप स्ट्रगल करून काम केलं होतं. आणि हे ॲक्च्युली सगळं मूवी आम्ही एका रिअल लोकेशनवर शूट केलं आहे. जसं मुंबईमध्ये आपण सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात, तसं तिकडे काही गोष्टी अवेलेबल होत नव्हत्या. आणि ते खूप सारे चॅलेंजेस त्यावेळेस आले होते. आणि त्या चॅलेंजेस आम्ही बस या मूवीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक फ्रेम आम्ही सजवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस. बस एवढंच सांगेल. आणि रूढी आणि परंपरा या विषयावर हा एक चित्रपट आहे, ज्या काही आपल्याला जेवढ्या रूढी आणि परंपरा आपल्या म्हणजे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला आवडेलच, बघेलच. चित्रपट खूप छान झाला आहे. या चित्रपटाची स्टोरी म्हणजे समाजामध्ये काही प्रथा असतात, काही रूढी असतात, काही परंपरा असतात. काही रूढी कालांतराने ते कालबाह्य होतात, पण काही वडिलोपार्जित असलेली रूढी शक्यतो बदलत नाही. पण त्या रूढीचा काही कुटुंबावर खूप विचित्र परिणाम होतो, त्यांना त्या रूढीचा खूप त्रास होतो. अशा प्रकारचं हे सगळं या चित्रपटामध्ये हे सगळं दर्शवलं आहे. या चित्रपटामध्ये तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच त्या परंपराची, त्या कुटुंबाची काय अवस्था होते. या चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच. आणि हे चित्रपट महोत्सवामध्ये बऱ्याच ठिकाणी प्राईज म्हणजे अवॉर्ड मिळाला या चित्रपटाला. म्हणून मला असं वाटतं, मी कळकळीची विनंती करतो की हे चित्रपट तुम्ही थिएटरला येऊन नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत प्रणय तेलन, कथासुद्धा त्यांचीच आहे. त्यांनी खूप छान टेकिंग केलेलं आहे या चित्रपटाचं.
जेव्हा कॅमेरामन आणि डिरेक्टर हे जेव्हा संगनमताने जेव्हा शॉट घेतात त्यावेळी कुठलाही प्रोजेक्ट असो तो नक्कीच चांगला होतो. हे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच. आणि आवर्जून हे चित्रपट बघा अशी माझी कळकळीची विनंती आहे. सर अनेक नाटक चित्रपट चालू आहेत, 3-4 नाटकं चालू आहेत, त्यात आणि पिक्चर हा येतोय वगैरे, कसा भूमिका न्याय देऊ शकला या इंडियन? माझे आता 3 नाटकं चालू आहेत. एक सैरे सही गेली 22 वर्ष चालू आहे. अस्तित्व नावाचं एक नाटक चालू आहे. मोरूची मावशी चालू आहे. या सगळ्या चित्रपटामधून सुद्धा ही फिल्म करताना मला एक म्हणजे खूप वेगळा अनुभव आला. कारण आम्ही एका खेड्यापाड्यात शूटिंग करत होतो. कसलाही त्रास नाही, डिरेक्टरीची आरडाओरड नाही, अतिशय शांततेने या चित्रपटाचं चित्रीकरण झालं. त्यामुळे खरंच मी आवर्जून सांगतो की चित्रपट तुम्ही बघा. कारण चित्रपट महोत्सवमध्ये याला गौरविलेला चित्रपट आहे. ते आवर्जून तुम्ही बघा. म्हणजे येणाऱ्या भूमिका कुठल्या आहेत का प्रेक्षकांना आवडतात? आता एक चित्रपट येते आहे माझं, पण त्याचं अजून त्याने नाव डिक्लेअर नाही केलं आहे. शूटिंग पण व्हायचं आहे, पण अतिशय छान चित्रपट आहे. ते नंतर आल्यानंतर कळेलच तुम्हाला. बाकी नाटकं चालू आहेत माझी. धन्यवाद. परंपरा ही मराठी चित्रपट आता सध्या सगळीकडे महाराष्ट्रात रिलीज झाली आहे. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथा, रूढी, परंपरा ह्या का असल्या पाहिजेत, का नसाव्यात आणि त्याला विरोध का करावा, ह्या चित्रपटात ही गोष्ट मांडली गेली आहे. ह्यात शिवराव नावाचा एक कॅरेक्टर आहे. तो ह्या प्रथेविरुद्ध लढत असतो. त्याचे मित्र ते ह्या प्रथेमध्ये कसे भरडले जातात, त्यांची सिच्युएशन नसताना, काही परिस्थिती नसतानासुद्धा त्यांना ते जबरदस्ती करायला लावतात. ह्या प्रथेविरुद्ध तो त्यांच्या विरुद्ध उभा राहून आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्याची भूमिका आहे. हे 2 मित्र आहेत, शिवराम आहे, श्रीपती आहे आणि राजाराम आहे. मित्र कसे असावेत हे ह्या चित्रपटात तुम्हाला दिसेल. म्हणजे आपण एखादा मित्र दुसऱ्या मित्राला उपदेश करत असतो, पण सिच्युएशनच्या वेळी मदत करायची असते ती होत नाही. तर ह्या चित्रपटात ते दाखवलं गेलं आहे. म्हणजे तो बोलतो, उपदेश करतो, पण तेव्हा कळतं ठीक आहे तुला करायचं आहे, त्यावेळी तो त्याला मदत पण करतो. म्हणजे एक मैत्री कशी असली पाहिजे ते ह्या चित्रपटात दाखवलं गेलं पाहिजे. तसं ही स्टोरी ही महाराष्ट्राची नाही आहे ना इंडियाची आहे, ही अख्ख्या जगाची आहे. हे आम्हाला कधी कळलं का जेव्हा आमचा चित्रपट इंटरनॅशनल लेवलला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड्स घेतो. त्यावर आम्हाला कळलं की ही आपली स्टोरी नाही आहे, एका माणसाची नाही आहे, अख्ख्या जगाची आहे. हे सगळ्या अख्ख्या जगात हे गोष्ट चालू आहे. पण ह्या चित्रपटातून कुठेतरी एक वेगळी चळवळ निर्माण होते. परंपरा, रूढी, प्रथेविरुद्ध आवाज उठवण्याची ती सुरू झाली आणि ही चळवळ कंटिन्यू राहावी अशी या चित्रपटातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसं प्रथा, परंपरा, रूढी ह्या असल्या पाहिजेत, पण ते जगण्यासाठी असल्या पाहिजे, मरण येण्यासाठी नाही. तर ह्यात ती एक भाष्य केलेलं आहे चित्रपटामध्ये. आत्ताच्या पिढीने परंपरा, रूढी, प्रथा का असल्या पाहिजेत, का नसाव्यात ह्याचा अभ्यास करणारा हा चित्रपट आहे. तुम्ही हा चित्रपट बघा आणि तुमच्यातला एक शिवराम आहे तो कुठेतरी जागा करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला समजलं तर उगाच कुठल्याही प्रथेविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करू नका. प्रथा का निर्माण झाल्या, कशासाठी निर्माण झाल्यात ह्या पहिला तुम्ही समजून घ्या. आणि हे समजणं खूप गरजेचं आहे. कारण आताची पिढी काही गोष्टी समजत नाही आणि डायरेक्ट मूव्ह करते. तेच कुठेतरी चुकीचं आहे. तर तुमची विवेकबुद्धी ह्या चित्रपटाने जागृत करा आणि एक चांगली प्रथा, चांगली रूढी हे जगवण्याचा प्रयत्न करा. ज्या वाईट रूढी आहेत, ज्या वाईट प्रथा आहेत, परंपरा आहेत, त्या बंद करण्याचा प्रयत्न करा. बस ह्या चित्रपटातून मी एवढंच सांगायचा प्रयत्न करेन. थँक्स. हम OTT पे भी देख सकते हैं, OTT पे भी किसी पर आएगा, आज सोशल मीडिया का जो मार्केट है तो मी काय करते हे तुम्हाला त्या चित्रपटामध्येच जास्त चांगलं बघता येईल. खरं सांगायचं झालं तर चित्रपट हा भारतीय लोकांच्या एक मनातला विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आपण चित्रपटातून त्या गोष्टी मांडत आलो आहोत आजपर्यंत, ज्या गोष्टी भारतीय माणसांच्या मनामध्ये आहे. आणि मला वाटतं परंपरा या निमित्तानं आम्ही लोकांच्या घरामध्ये, गावामध्ये आणि ऑल ओव्हर सगळीकडेच जगभरामध्ये ज्या काही परंपरा नावाच्या गोष्टी असतात त्याच्याविषयी भाष्य करण्याचं एक फार मोठं काम केलेलं आहे. आणि मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी तो सिनेमा थिएटरमध्ये पाहावा आणि मग तुम्हाला त्याच्या पाठीमागचं सत्य आणि करावं नाही करावं हा विचार करण्याची एक
किल्ली मिळू शकेल तुम्हाला त्याच्यामधनं? सिरियल चालू होते, रात्रीच खेळ चालले, त्यानंतर तुम्ही चित्रपट भूमिका काय एवढा प्रवास कसा वाटतो? नाही, ॲक्च्युली माझा प्रवास असा झाला आहे की मी सिरियलकडून चित्रपटांकडे नाही गेलेली, मी चित्रपटांकडून सिरियलकडे आलेली आहे. म्हणजे मी ज्यावेळी मुंबईत आले तोपर्यंत माझे बरेच सिनेमे झाले होते. मग त्याच्यामध्ये 72 मैल आहे, त्याच्यानंतर टुरिंग टॉकीज आहे, आणि मुंबईमध्ये आल्यानंतर मग गुरु सिनेमा वगैरे झाला. आणि आत्ता पण मी एक सिनेमा केला जो गेल्या फेब्रुवारीमध्ये माझा रिलीज झाला होता, डिलिव्हरी बॉय नावाचा. तो आता हिंदीमध्ये सुद्धा रिलीज होतो आहे. तर सिनेमामधून मी सिरियलमध्ये आलेली आहे, सिरियलमधून सिनेमामध्ये गेलेली नाही आहे. नाम हरीश कुमार है, मैं इसका निर्माता हूँ. साथ में एंड्रू रेबेल हम मिलके इस फिल्म को प्रोड्यूस किया है एंड फैजल पोकेरे जो है सह निर्माता है, सो को प्रोड्यूसर. परंपरा एक मराठी फिल्म आपने लाई है, क्या उसके पीछे का कारण क्या बताएंगे, किस तरह आपने किया कि उसके पीछे क्या मेहनत है और ये फिल्म लाने की अपने संकल्प में जन्म कैसे आया? ये एक्चुअली हम तो फर्स्ट टाइम मराठी फिल्म नहीं बनी, इससे पहले तीसरा फिल्म है. बट पहले का जितने भी फिल्म है वो सब कंप्लीट आउट एंड आउट कमर्शियल फिल्म था. ये थोड़ा सा लाइक कंटेंट बेस्ड फिल्म है. इसमें थोड़ा सा लाइक कि एक रिचुअल को लाइक यू नो दैट कैसा है ये, क्यों है ये, इसके बारे में तो बता देता है. और इसमें सबसे मेन चीज़ जो एक्टर्स जो है, जो मेन जो लीड काम किया, जो मिलिंद शिंदे, उन्होंने जो कैरेक्टर को लेके गया, जो एक प्रोटोगनिस्ट है, सो वो उसका एक सर्वाइवल है पूरा, एक रिचुअल को लेके. ये एक महाराष्ट्र में ये 13वीं का जो है ना हर जगह है, वो ऑल ओवर इंडिया में. महाराष्ट्र में एक 13वीं जो मनाते हैं, इसमें जो स्ट्रगल होता है, एक किसान है लाइक उसका जो स्ट्रगल है कि उसके पास खुद के लिए खाने के लिए पैसा नहीं है, वो पूरा गांव को कैसे खिलाएगा, 1000 लोगों को खाना कैसे खिलाएगा. नहीं खिलाता है तो एक ये प्रॉब्लम है, उसको बैन किया जाता है, गांव से निकाल दिया जाता है. दैट इज़ एक प्रेशर है. और दूसरा एक सबसे बड़ा प्रेशर है कि कम पढ़ा लिखा है. एक उसके दिमाग में ये है कि अगर मैं इसका ये 13वीं नहीं मनाऊँगा तो मेरा बाप को मोक्ष नहीं मिलेगा. ये एक और प्रेशर है. इस प्रेशर से उसने जब जैसे उसका बाप का डेथ होता है तो उसके बाद वो स्ट्रगल है उसका कैसा वो उसके लिए पैसा जमा करता है और कहाँ तक उसका पूरा हो जाता है. और उसमें उसके वाइफ और उसका बॉन्डिंग बहुत स्ट्रॉन्ग है, वो फुल सपोर्टिव रहती है उसमें. कि एक वुमेन के, एक औरत के लिए भी एक मोटिवेशन है कि आदमी कितना भी तकलीफ में हो उसका साथ नहीं छोड़ता वो साथ उसको लास्ट तक साथ देती है. वो हर जगह उसका एक स्ट्रेंथ बन के खड़ी हो जाती है. और इसमें बाप बेटे का एक इमोशन है और बॉन्डिंग है दोनों का. एक पारिवारिक फिल्म है. और हम कोई भी इसमें किसी भी अपना जो धार्मिक मान्यता है उसके खिलाफ या उसका अगेंस्ट नहीं बनाया फिल्म. ये एक ऐसा है कि इसका जो साइड इफ़ेक्ट्स है, इसमें जो तकलीफ़ है, अब जैसा हम लोग किसी का शादी में जाते हैं, किसी को गिफ्ट दे देते हैं, पैसा देते हैं, लेकिन वहाँ पे भी खाने के लिए जाते, खाना सब दिया जाता है, फूड वगैरह. 13वां में ऐसा कोई सिस्टम नहीं है, तो जिसने खिलाना खिला दिया बस. एक्चुअली थोड़ा इसको कंटिन्यू करना चाहता हूँ कि एक्चुअली हमारे देश में और बाहर के देश में भी बहुत सारी विधियाँ होती है. अभी जो ट्रेडिशन जिसको हम बोलते हैं वो मैन मेड ट्रेडिशन भी रहते हैं. तो हमारे यहाँ पे भी जैसे कि आदमी ने जो बनाया है, तो हो क्या रहा है कि आज के इसमें हम लोग रूल रेगुलेशन बना लेते हैं सोसाइटी में जगने के लिए, लेकिन हम लोग ऐसे रूल रेगुलेशन बना लेते हैं जिसमें हम ही जकड़ लेते हैं अपने आप को, हम आगे बढ़ नहीं पाते. तो वैसे मैन मेड ट्रेडिशन जो हम लोग बना लेते, तो इसका एक कथा एक है, बहुत सारे कथाएँ हैं, लेकिन एक कथा हम लोग ने ये पिक्चर में ला के रखा है आपके सामने, दर्शक के सामने, कि जो हम लोग रूल रेगुलेशन बनाते हैं सोसाइटी में रहने के लिए, लेकिन उसको हम लोग अपने को दबा के अगर रखेंगे, हम लोग ही आगे नहीं बढ़ेंगे, तो रूल रेगुलेशन अभी चाहिए कि नहीं चाहिए, वो एक कथा है उसमें. सर परंपरा जो है, परंपरा जो नाम है काफ़ी अच्छा है. क्या परंपरा है, किसने इसमें सोचा इतने अच्छे नाम रखना चाहिए परंपरा? किसने सूझा? हाँ सोचा. ये हम प्रोड्यूसर नहीं सोचा. क्या है कि कंटेंट बेस है ये. जो एक हम लोग किसके ऊपर बात कर रहे हैं, हम लोग ट्रेडिशन के ऊपर बात कर रहे हैं. तो ये ट्रेडिशन के ऊपर बात कर रहे हैं, तो फिर बाद में अगर ये जो नाम लकीली हम लोग अच्छा मिल भी गया, तो इसके लिए हम लोग ने ये ले लिया उसको नाम को. सर ज्या प्रकारे आम्ही बघतोय की परंपरा आहे आणि आता आपण दोघांनी सांगितलं की थोडं चित्रपटाबद्दल काय सांगाल, ज्या प्रकारे आजचा ऑडियन्स आता बदललेला आहे, तर आजच्या ऑडियन्सला कशा प्रकारे हा फिल्म कॅटर करणार आहे? देखो ये पिक्चर जो है सीनियर्स लोग के लिए भी है, लेकिन मोस्टली ये यंगस्टर्स के लिए, मैं ये बोलता हूँ कि यंगस्टर्स लिए देखना चाहिए, क्योंकि ये आजकल गांव में हो रहा है. अभी इसमें क्या हो रहा है कि जो हम लोग बुज़ुर्ग है वो लोग उसका चला रहे, क्योंकि वो दबाव में चल ही रहा है. लेकिन जो यंगस्टर्स है, जहाँ पे हम लोग एक स्टैंड ले सकते हैं,
क्योंकि हम भी यंग है तो हमने भी ये स्टैंड लिया हुआ है, बोल्ड स्टैंड लेके आने के लिए। तो ये यंगस्टर्स को मैं गुजारिश करूँगा कि एक बार देख लीजिए, समझे, और आप एक स्टैंड, मतलब क्या होता है कि कोई चीज़ किसी को दिखाने के लिए नहीं करना चाहिए, अपने संविधान के लिए करना चाहिए। तो हम लोग जितना अपना है वैसा हम लोग अपना इसमें करना चाहिए, किसी को दिखाने के लिए वैसा नाही करना चाहिए। या वो चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत प्रणय तेलंग सर, तर ते जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा आले आणि नवीन डायरेक्शन दिलं तेव्हा या कथेतलं तुम्हाला काय आवडलं आणि याची सुरुवात कशी कुठली झाली? हम लोग एक्चुअली फैशनेट फिल्म मेकर्स हैं, लाइक कुछ भी मतलब कमर्शियल बना के कुछ भी सब्जेक्ट आ गया बस फिल्म बना के रिलीज़ करना, ऐसा नहीं है। कुछ समाज के लिए कुछ ना कुछ इसके लिए मैसेज मिलना चाहिए और कंटेंट होना चाहिए लोगों के लिए। आज के टाइम पे जब से OTT का ये जो रिवोल्यूशन चलने लगा, अनटिल अनलेस कंटेंट स्ट्रॉन्ग नहीं है, कितना भी बड़ा स्टार रहेगा तो फिल्म नहीं चलती है। तो इसके लिए फर्स्ट ऑफ ऑल इसने जब प्रणय तेलंग जो डायरेक्टर राइटर है इसका, उन्होंने सब्जेक्ट सुना है, कहीं ना कहीं हमें पोटेंशियल लगा। उसके बाद आर्टिस्ट लोग का नाम भी है जिसको बात कर रखी थी, जिससे साइन करना था हमें, वो सारे एक्टर्स जैसा मिलिंद शिंदे है, वो NST पास आउट है, प्लस FTA का है ये, और बाकी भी जितने भी एक्टर है, वो बच्चा है वो नेशनल अवार्ड विनर है। तो इस वजह से उस सब्जेक्ट को हम पसंद कर लिए। और आखिरी में एक सवाल कि आप प्रेक्षकों के लिए क्या संदेश देंगे? वही संदेश है कि हम लोग ने अपने आप को जकड़ के रखा हुआ है, हम लोग दिखावे की दुनिया में आ गए, वैसा मत करो, खुश रहो। हम लोग जो अपने को, अपने फैमिली को खुश लगता है वो हम लोग करो, और आगे हम लोग सबको लेके चलो। ये जो सब्जेक्ट है आप हिंदी मराठी में लाना चाहते हो क्योंकि हिंदी में आप कर सकते हैं, लेकिन डायरेक्टर जो ये इसमें एक्चुअली मराठी एक फिल्म मराठी का जो सब्जेक्ट के हिसाब से या मराठी में हमेशा कंटेंट बेस्ड फिल्म ज़्यादा चलती है। मराठी का आप जो भी फिल्म देखोगे उसमें कहीं ना कहीं एक मैसेज रहता है, या कोई रिचुअल को या कोई गांव का कोई एक प्रथा को लेके चलना है, वो फिल्म हमेशा चली है। तो इसके लिए पहले हमने मराठी का सोचा, अगर इसके बाद अच्छा रिस्पॉन्स मिले डेफिनेटली इसको ऑल ओवर इंडियन पैन इंडिया लेवल पे इसको रीमेक करने का प्लान है। असायचं हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे। आणि ज्या सिच्युएशनमध्ये मला जी गाणी मिळालीत तसं मी पूर्णपणे त्याला 100% देण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही बघा आणि नंतर नक्कीच तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं ते। एनीवन गाण्यामध्ये वेगळं असं होतं, एकतर तुम्ही आजच्या काळात ना तुम्ही एकदम गावातला आणि एक अशा सिच्युएशनमध्ये जास्त करून सॅड सॉंग्स जे असतात ते इमोशन्स आणि ते क्रिएट करणं जरा डिफिकल्टच असतो एका सिंगरला, एका म्युझिक डिरेक्टरला। आणि मी स्वतःच ते डिरेक्ट केल्यामुळे कुठे ना कुठेतरी मला असं वाटलं की मी दुसऱ्या सिंगर्सचे ऑप्शन पण बघितले, पण प्रोड्युसर ह्या लोकांची अशी मत होते की नाही आनंद तूच गायचं, आणि मी ट्राय केलं आहे की जितकं सुंदर होऊ शकतो तितकं सुंदर। बाकी ऑडियन्स आणि तुम्ही तर नक्कीच आय वुड रिअली वॉन्ट अ ट्रू ओपिनियन तुमच्याकडून। सर गाण्याच्या 2 ओळी ऐकायला आवडतात। एक हॅपी सॉंगच गातो, कारण तो फाळ रुतलं रुतलं ग मन गुंतलं गुंतलं ग, फाळ रुतलं रुतलं ग हो मन गुंतलं गुंतलं ग। नोकरीचा त्रास होऊ शकतो आणि प्रथा पाळायची असेल त्याला बायकोचा विरोध आहे। ह्या मानसिक द्वंद्वामध्ये त्याचा जो काही जर्नी आहे तो आपण परंपरामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे। या कथेमध्ये तुम्ही अभ्यास केला होता की आपण ही कथा अशा रीतीने मांडायची किंवा काही ग्रामीण लोकांचा तुम्ही काय अभ्यास केला होता की अशा रीतीने आपण करावी? आमचे एक नातेवाईक होते, डॉक्टर होते, ते त्यांचा दवाखाना होता पोर्तुगीज चर्चला। तिथे येणारे जे वर्कर्स होते ते दादरमध्ये जे काही शॉपिंग सेंटरमध्ये जे काही कामगार आहेत ते त्यांच्याकडे उपचारासाठी यायचे। डॉक्टर त्यांना म्हणायचे की तुम्ही स्वतःवरती उपचार करा जेणेकरून तुम्ही लवकर बरे व्हाल, पण ते कामगारांचं म्हणणं असं होतं की मी आमच्या स्वतःवरती पैसा खर्च करू शकत नाही, कारण आम्ही हा जो काही पैसा कमवतो तो आमच्या आईवडिलांसाठी असतो, कारण ते आईवडील मेल्यानंतर त्यांना आमच्या गावाला सोनं दान करावं लागतं। याच्यातनं मला ती कथा सुचत गेली आणि जेव्हा त्याचा अभ्यास केला तेव्हा असं कळलं की प्रत्येक गावागणित ह्या प्रथा आहेत, प्रत्येक समाजागणित काही प्रथा आहेत, काही रूढी आहेत, आणि त्याप्रमाणे आपण ही प्रथा तेराव्याचं जेवण करताना सपोज आपण ते गाव जेवण द्यायचा प्रयत्न केला तर तो किती त्रासदायक ठरू शकतो। आणि तसं करताना जेव्हा समाजातील लोक तुमच्यावर ते बंधन करतात, तुमच्यावरती जबरदस्ती करतात की तुम्हाला गाव जेवण द्यायलाच पाहिजे,
समाजामध्ये आपण प्रथा किंवा रूढी स्वतःच्या आनंदासाठी करत असतो. काही सण आपण आपल्याला आनंद वाटावा म्हणून करत असतो, पण कोणाच्या तरी स्वार्थापोटी जेव्हा तो सण तुमच्यावरती लादतात किंवा ती प्रथा तुमच्यावरती लादतात, जेव्हा त्याचा जो तुम्हाला त्रास होतो, त्याचा हा प्रवास आपण ह्या परंपरा चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, ज्या प्रकारे पोस्टरमध्ये बघितलं की बऱ्याच फिल्म फेस्टिवलमध्ये आपली फिल्म नॉमिनेट झाली आहे आणि चांगले पुरस्कार वगैरे भेटले असं दिसून येत आहे, तर जे ॲस्पायरिंग डायरेक्टर्स आहेत त्याला मला तुमची ॲडवाईस काय लागते? नाही, मी ॲडवाईस द्यायचा काही प्रयत्न करत नाही, पण नाही, आपण काय केलं या परंपरामध्ये वास्तविक मांडण्याचा प्रयत्न केला. कुठे आपण फिल्म म्हणतात ना की काही फिल्ममध्ये स्टार असतात, ही माणसांची फिल्म आहे, ही मातीतली फिल्म आहे, ही तुमची आमची फिल्म आहे. याच्यामध्ये कोण स्टार नाही आहे, असं काही मोठं काही घडत नाही, काही चमत्कार घडत नाही, असं हिरो उठून त्या गावाबरोबर युद्ध करत नाही किंवा मारामारी करत नाही. तो सोचतो, त्याची मानसिक अवस्था आहे की मानसिक द्वंद्व आहे. याच्यामध्ये 3 मित्रांची पण कथा आहे की त्याच्यामध्ये राजाराम आहे, श्रीराम आहे, श्रीपती आहे. राजारामवरती प्रसंग आलेला आहे, त्याचे आईवडील गेल्यानंतर त्यांनी तेराव्याचं जेवण केलं, नंतर त्याची परिस्थिती नसताना त्यांनी ते टाळलं, त्याच्यामुळे गावकऱ्यांनी त्याला वाईट टाकलेलं आहे. पण आता श्रीपतीचे वडील गेल्यानंतर श्रीपतीवरती तो प्रसंग आलेला आहे की आता काय करायला पाहिजे. तेराव्याचं जेवण करायचं असेल तर त्याला बायकोचा विरोध आहे. तर तिचं असं म्हणणं आहे की शेतीवाडी विकून आपल्याला कर्ज काढून काही सण साजरे करायचे नाही आहेत, जे काही आपली ऐपत आहे त्याप्रमाणे आपण सण साजरे करूयात. पण तसं करण्यासाठी त्याकडे पैसा नाही आहे. पैसा उभा करायचा असेल त्याला शेतीवाडी किंवा गुरंढोरं त्याला विकावं लागणार आहेत. ती विकायची की नाही विकायची हा त्याचा मानसिक द्वंद्व चाललेला आहे. शिवरामचा ह्या प्रथेला पूर्णपणे विरोध आहे. तो काय म्हणतात, शिवरामचं असं म्हणणं आहे की तुमची जेवढी ऐपत आहे, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करा, कर्ज काढून सण साजरे करू नका. आज काय होते, आज लोक तुमच्याकडे जेवायला येतील, तेराव्याचं काही असं ना, पण आज तुमच्याकडे खातील, तुम्ही कर्ज काढून त्यांच्यासाठी जेवण कराल, पण त्याच्यानंतर ते विसरून जातील. आज खातील आणि उद्या तुम्हाला नावं ठेवतील किंवा कंपॅरिझन करतील की अरे आज ह्याच्याकडे जेवण चांगलं होतं, उद्या थर्ड माणसाकडे जेवण चांगलं होतं, किंवा त्याच्याने तुमचं जेवण कंपेअर करेल. त्यांना त्याचा काय तुमच्या दुःखाशी त्यांना काही संबंध नाही आहे. मग तुम्ही काय करायचं, तुम्ही जेवढं तुम्हाला झेपेल तेवढं तुम्ही तुमचे सण साजरे करायचे, कर्ज काढून सण साजरे करायचे नाही आहेत. शिवरामच्या ह्या प्रथेला विरोध आहे. शिवराम श्रीपतीला सांगतो की तू जेवढी तुझी ऐपत आहे तेवढंच तू कर. आता श्रीपतीची मानसिक अवस्था अशी आहे की तेराव्याचं जेवण करायचं की ते टाळायचं. आणि हा जो प्रवास आहे 13 दिवसाचा तो आपण ह्या परंपरा चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, मी प्रणय निशिकांत तेलंग. मी JJ मधनं पासआउट आहे. मी फाईन आर्टिस्ट आहे. त्याच्यानंतर मी सिरियलसाठी काही ठिकाणी असिस्ट म्हणून काम केलं. 2011मध्ये माझी अरे बाबा पुरे ही फिल्म आली होती, ज्याच्यामध्ये संजय नार्वेकर होते, अरुण कदम होते, विजय चव्हाण होते आणि ती छान लेवल गेली. त्या व्यतिरिक्त मी थिएटर्समध्ये काही ठिकाणी ॲज अ परफॉर्मर म्हणून पण काम केलेलं आहे. आणि माझा जर्नी असंच चालू आहे. परंपरा बोलू का, परंपरा ही फिल्म त्याचा विषय असा आहे की आपण मरणोत्तर जे काही तेराव्याचं जेवण करतो तो विषय घेऊन आपण ही फिल्म करतो आहोत. मरणावरती बोलायला कोणाला आवडत नाही, कारण मरण हे अंतिम सत्य आहे. पण समाजातील काही लोक जेव्हा तुमच्यावरती अशा प्रथा लादतात, कारण ज्या समाजामध्ये आपण राहत असतो त्याच्यातल्या काही परंपरा असतात. परंपरा म्हटलं की रूढी आल्या, प्रथा आल्या. पण समाजातली काही लोक त्यांच्या स्वार्थापोटी जेव्हा तुमच्यावरती त्या प्रथा लादायचा प्रयत्न करतात आणि तुम्ही त्या प्रवाहामध्ये वाहत जाता आणि तुम्हाला जो काही त्रास होतो तो त्रास आपण ह्या परंपरा चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीपती हा या प्रथेविरुद्ध